रमेश भाटकर आज आपल्यात नाहीयेत, पण मगाशी तुम्ही नाव घेतलं त्यांचं. कदाचित सिनेमात एवढे सीन नसतील, तुमचे सीन नाहीयेत, पण त्यांच्यासोबत कसं एक नातं खूप होतं? छान रॅपो होतं त्याच्याबरोबर. एक ऐराणी फिल्म येणार होती आमची त्याच्यात मी आणि तो हिरो हिरोईन होतो. त्याच्यासाठी आम्ही धुळ्याला गेलो होतो शूटिंगला. तर ती अर्धवट राहिली फिल्म. पण रमेश खूप चांगला मित्र आणि हफ्ता बंद या सिनेमामुळे दीपकचा खूप चांगला मित्र. हम्म. त्यामुळे एक वेगळं फॅमिली बॉन्ड परत त्याच्याबरोबर. आणि त्याच्या घरी गणपती ठेवतात, त्यामुळे आम्ही दरवर्षी त्याच्या घरी जायचो. आणि त्यावेळी त्याची मिसेस, मुलगा हे सगळे एक फॅमिलीच आम्ही एकत्र त्याच्या घरी डिनर्स पण केले आहेत. तेही लोक आमच्या वाढदिवसांना आलेले आहेत वगैरे. आमच्या घरी फंक्शन्स भरपूर असायचे पूर्वी, तर ते फंक्शन्सला तेही आले होते. म्हणजे एक छान माणूस, छान व्यक्तिमत्व. आणि तो असा हिरो होता ना की त्याच्या प्रेमात असायच्या सगळ्या बायका. म्हणजे नाटकामध्ये वगैरे काम करायचा. आणि सिनेमांमध्ये तर माझ्यासाठी खूप वेगळं होतं हे, कारण मी त्याचं फार काम बघितलं नव्हतं. त्यामुळे मला तो असं स्टारडम इफेक्ट मला नव्हता. त्यामुळे माझ्यासाठी तो नॉर्मल मित्र होता. पण त्याचं मी भले बघायचे की त्याचं खूप फॅन फॉलोइंग होतं, लोकांना तो फार आवडायचा. आणि शेवटपर्यंत खूप मर्द माणूस. म्हणजे त्याला शेवटचा पण जीवन गौरव पुरस्कार वगैरे पण दिला. कॅन्सरच्या 3rd स्टेजला वगैरे होता, पण तो पायऱ्या चढताना कोणाची हेल्प नाही घेतली त्याने. असं असं केलं त्याने. कोणी हात देत होतं ना, तर असं असं केलं. एकटा चढून गेला वरती, भाषण दिलं त्याने स्वतःचं मस्त. असं तो शेवटचा कार्यक्रमही मी आणि दीपकने विटनेस केलाय. म्हणजे त्याने दीपकला स्पेशल फोन केला होता, तू आणे काय, हा तू मनावत कर ना, नाही आणे का, नाही बोलणे का, आणे काय. दीपक म्हणा, नाही नाही येणार ना, नक्की येणार तुझ्या कार्यक्रमाला. असं झालं ते. हा ना, हा ना. पण ते खूप वाईट वाटलं होतं की लवकर गेला तो पण असाच, म्हणजे ह्याच्यामुळे. हो, खरंच.